जेव्हा आडाच्या विहिरीला पाणी कमी येत असल्यावर डायरेक्ट फुकटच्या नदीची पाईपलाईन आणतो, तसंच मामाच्या घरी पण पोरांना मजा येणार म्हणून सगळ्या गँगनी मावशीच्या गावाकडे धूम ठोकली. नमस्कार, मी आहे कांचन. एका गाडीत 4 जण आणि दुसऱ्या गाडीत 3 जण बसून आम्ही चाललो होतो सिन्नर मधून निफाडला. पुढे गेले रस्त्यामध्ये आम्हाला पूर्ण खारीची ट्रक जळताना दिसली. आता ज्याचं एवढं नुकसान झालं त्या बिचारायला कसं वाटत असेल. आता गार हवा खात खात लोणावळ्याचे नकली डोंगर बघत आम्ही आलो लहान मावशीच्या इथे. आमची गँग जस काय 4थं महायुद्ध लढून आल्यासारखी पडली होती. कंप्लीट 4-5 वर्षानंतर भेटल्यामुळे पार मुंगीपासून ते मोजांच्या एनोकॉन्डाचा सातबारा काढला. तोपर्यंत इकडे आमची मोजणी होत नाही तोपर्यंत मावशीने स्वयंपाक केला. जेवायचं म्हटलं पार नाशिकवरून पुणतांब्याला यायला बसले. जेवायला बसले तरी पॉलिटिक्स संपत नव्हतं. पण भाई साहेब असं खतरनाक जेवण भारी गेलं ना तरी आमच्या अजून 5 सदस्य सोबत नव्हते, नाहीतर डायरेक्ट धुरडा. आता जेवण झाल्या परत कुस्ती सुरू होत्या की परत सगळ्यांनी मोठ्या मावशीच्या घरी जायचं. एक येत नव्हतं तर त्याला राष्ट्रीय जेवण म्हणजे शपथ, अख्ख्या गावाच्या शपथी देऊन त्याला उचलून आणलं दुसऱ्या मावशीच्या घरी. आता 5 वाजता येऊन सुद्धा रात्री 1 वाजता झोपलो. रात्री झोपलो 1ला तरी सुद्धा सकाळी कोण 4ला, कोण 5ला, कोण 6ला सगळ्यांच्या झोपा मोडून टाकल्या. आता आमच्या गँग मध्ये एवढे किडे असतात की मी इकडे कॅमेरा सुरू केला की यांची किडे वळवळ करायला सुरू होती. आता पुढचे किडे पुढच्या व्हिडिओ मध्ये.